नमस्कार मंडळी. कमी मालिकेमध्ये आता एक भन्नाट ट्विस्ट आलेला आहे. अन्नपूर्णा आजीसमोर आता राजनचं आणि कमीचं जे गुपित त्याने इतके दिवस लपवून ठेवलं होतं, कमी ही त्यांची मुलगी नसल्याचं गुपित त्याने जे काही लपवलं होतं ते आता अन्नपूर्णा आजीच्या समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर अन्नपूर्णा आजीने कमीच्या कानाखाली मारत कमीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. आता हे सगळं गुपित अन्नपूर्णा आजीच्या समोर कसं आलं, अन्नपूर्णा आजीला हे सत्य कोणी सांगितलं आणि हा सगळा अनिका आणि खरंच कामिणीचा डाव होता का, या सगळ्याला कोण जबाबदार आहे, हे सगळं सगळं आपण पाहणार आहोत. पण हे सगळं झाल्यानंतर कमीने आता काय केलं, हे सगळं काही आपण आजच्या भागात पाहूयात. इकडे हा राजन प्रचंड दारू पिऊन बसलेला असतो आणि आता इथे अन्नपूर्णा आजी आहेत. त्यांना राजनची ही अवस्था पाहवतच नाही, कारण राजन हा असं कधीच वागत नाही. अन्नपूर्णा आजी आता राजनजवळ येतात आणि त्याला विचारत असतात की काय झालं, तुला आता कसलं टेन्शन आहे, का तू असं वागतोयस? मला माहिती आहे माझा मुलगा असा नाही आहे, पण मला नक्कीच माहिती आहे तुला काहीतरी काहीतरी त्रास होतोय, काहीतरी सांगायचं आहे. पण सांग ना राजन, तू असं का वागतोयस? पण राजन आता काही सांगत नाही. तो इतकंच म्हणत असतो की आई, मला ना जगावंसंच वाटत नाही आहे, मला कशातच रस राहिला नाही आहे. आणि या गोष्टीचा अन्नपूर्णा आजीला प्रचंड त्रास होत असतो. हे सगळी अवस्था जी राजनची आहे ती रागिणीने पाहिलेली असते. रागिणीला सुद्धा या गोष्टींनी काहीच फरक पडत नसतो. तर इकडे अनिकाचं आणि कामिणीचं बोलणं चालू असतं. कामिणी अनिकाला सांगत असते की राजन हे सगळं का कशामुळं करतोय, काहीतरी राजनला गोष्ट कळली म्हणून तो या सगळ्यामध्ये अडकून बसलाय. ही अनिका तूच करू शकतेस. राजनशी गोड गोड बोलून त्याच्या मनात जे काय आहे ना ते तूच काढू शकतेस. आणि त्याच वेळेला आता इथे रागिणी येते आणि म्हणते की राजन आता प्रचंड दारू पिऊन बसलाय आणि तो आता इथे आईंना सांगत होता की त्याला जगण्यात इच्छा नाही आहे, त्याला कशामध्येच रस नाही आहे, म्हणजे त्याच्या बाबतीत ना काहीतरी घडलंय. आणि आता अनिका, तूच एक काम करू शकतेस की राजनशी गोड बोलू शकतेस. आता तो प्रचंड नशेमध्ये आहे आणि या नशेमध्ये जर तू त्याच्याशी गोड बोललीस आणि राजनचा तू जर विश्वास संपादन केलास आणि त्याच्याशी चांगलं वागलीस, त्याला असं वाटलं की आपण आपलं दुःख हिच्याशी शेअर करू शकतो, तो नक्कीच तुला हे सगळं सांगून टाकेल. आणि अनिका म्हणते की हो, मला ना ह्याच संधीचा फायदा घ्यायला हवा. आणि आता इथे लगेच कामिणी म्हणते की मग वेळ कशाला घालवतेस, जा ना, आता तू बाहेर बसलाय नशेमध्ये, तू आता जाऊन त्याच्याशी बोल, नक्कीच तो तुला काहीतरी सांगेल. आणि अनिका आता लगेचच उठते आणि बाहेर जाते. बाहेर इकडे राजन हा एकटाच बाहेर बसलेला असतो आणि त्याला खरं तर ज्या वेळेला तेथे गौरीने सांगितलंय की त्याची मुलगी ह्या जगात नाही आहे, त्याच गोष्टीचं दुःख आहे. आणि आता त्याच्या मनात हे चाललं असतं की आईला सगळं काही सत्य सांगून टाकावं. तेवढ्याच आता तिथे अनिका येते, राजनच्या जवळ बसते आणि राजनला म्हणते की डॅड, काय अवस्था करून घेतली तू ही स्वतःची? अरे काय झालं, काय झालं, तू एवढा का अपसेट आहेस आणि इतकं ड्रिंक का करतोयस? तुला माहिती आहे ना की ड्रिंक हे हेल्थसाठी चांगलं नाही आहे. तुझी अवस्था नाही बघवते मला, सांग ना डॅड, काय झालं? आणि अनिका त्याच्यासमोर आता रडण्याचं नाटक करते. इथे मात्र आता राजन प्रचंड प्रमाणात ड्रिंक करत असतो, त्याचं कशातच भान नाही आहे. अनिका बोलते, डॅड बोल ना यार, बोल ना, मी तुझ्याशी बोलायला आली आहे, मला खूप काळजी वाटते, तुला काय झालं ते मी काय करू? आणि अनिका आता तिथे रडायलाच लागते. या गोष्टीमुळे राजनला सुद्धा प्रचंड वाईट वाटतं. अनिका म्हणते की डॅड सांग ना, तुझं तुझा जो काही त्रास आहे ना तो मला सांग. जर काही सिक्रेट असेल मी कोणालाही सांगणार नाही. डॅड खरं सांगते, मी प्रॉमिस करते तुला, खरं सांगते. तुझ्या मनात जे काही दुःख आहे ना ते मला सांगून टाक, मी कोणाला काहीच सांगणार नाही आहे. पण तुला थोडंसं हलकं वाटेल, तुला बरं वाटेल. आणि आय प्रॉमिस डॅड, मी खरं सांगते, मी तुझी शपथ घेऊन सांगते, तू जे सांगशील ना ते मी कोणाला काहीच सांगणार नाही. आणि अनिका ज्यावेळेला हे सगळं बोलते त्या गोष्टीमध्ये आता राजन प्रचंड भावूक होतो आणि राजनला असं वाटतं की अनिकाला मी माझं दुःख सांगू शकतो, कारण ही गोष्ट त्यांनी कमीला सुद्धा सांगितलेली असते. पण हे सगळं आता सगळ्यांच्या समोर आलं तर कसं होणार? माझी मुलगी, माझी पत्नी माझ्यासमोर नाही आहे, माझी मोठी मुलगी जिवंत नाही आहे, ही गोष्ट तर मी आईला सांगू शकत नाही. आणि आता राजनने ठरवलंय की हे सगळं काही आता अनिकाला सांगून टाकायचं. मात्र ही लबाड अनिका तिने काय केलंय, तिच्या मोबाईलमध्ये या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करायला सुरुवात केलेली आहे. राजन आता इथे अनिकाकडून प्रॉमिस घेतो की अनिका, तू मला ह्या सगळ्यातून बाहेर काढशील का? मी मी तुला सगळं सांगतो, पण मला प्रॉमिस कर की तू हे कोणालाही सांगणार नाहीस. त्यावर अनिका म्हणते की डॅड प्रॉमिस, मी कोणालाही सांगणार नाही आहे. आणि आता राजन म्हणत असतो की अनिका, एक गोष्ट आम्ही तुमच्या सगळ्यांपासून लपून ठेवलेली आहे, ती म्हणजे तुझी मोठी बहीण. इतके दिवस मी गौरीला आणि माझ्या मोठ्या मुलीला शोधत होतो, पण ती कधी सापडलीच नाही. आणि त्यानंतर आजीला सुद्धा बरं वाटायला हवं होतं, म्हणून मी आणि कमीने एक नाटक केलं. आता राजन इथे एवढा नशेमध्ये आहे की आपण कोणासमोर काय बोलतो याचं त्याला भानच राहिलेलं नसतं. तो सांगत असतो की ज्यावेळेला माझी मोठी मुलगी जिवंत नाही आहे हे कळल्यानंतर आई शॉकमध्ये गेली होती आणि तिला बाहेर काढण्यासाठी मी आणि कमीने नाटक केलं आणि कमी माझी खोटी मोठी मुलगी म्हणून बनून ह्या घरामध्ये आली. कमी माझी मोठी मुलगी नाही आहे, मला अजूनसुद्धा गौरी आणि माझी मोठी मुलगी सापडलीच नाही.
पण आता मला गौरी भेटली होती आणि गौरीकडून मला कळलं की माझी मोठी मुलगी ह्या जगातच नाही आहे. ती कधीच मला सोडून गेलेली आहे आणि गौरीसुद्धा तिनेसुद्धा तिच्या आयुष्याला नव्यानं सुरुवात केली आहे. तीसुद्धा माझ्या आयुष्यात नाही राहिलेली आहे. आणि राजन आता नशेमध्ये सगळं काही बरळून गेलेलं आहे आणि अनिकाने ते सगळं काही रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. अनिका म्हणते, डॅड तू हे सगळं खरं बोलतोयस का? खरंच माझी मोठी बहीण या जगात नाही आहे? म्हणजे ही कमी माझी बहीण नाही आहे का? इथे राजन म्हणतो की हो, मी खरंच सांगतोय, कमी तुझी मोठी बहीण नाही आहे. तुझी मोठी बहीण ह्या जगातच राहिलेली नाही आहे आता. सगळं उद्ध्वस्त झालं आहे, सगळं संपलं आहे. आता माझ्या जगण्याला काही अर्थच राहिलेला नाही आहे. आता इथे अनिका म्हणत असते की डॅड तुम्ही असं का करताय? ठीक आहे ना, तुमची मोठी मुलगी नाही या जगामध्ये, पण मी आहे ना, मी आहे ना आणि कमीने सुद्धा मला तितकंच प्रेम दिलं आहे. मी प्रॉमिस दिले ना तुला की मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही आहे. ठीक आहे, कमी तर कमी, कमीला मी माझी मोठी बहीण मानते ना, मग तीच माझी मोठी बहीण म्हणून ह्या घरात राहील. आता अनिका राजनशी प्रचंड गोड बोलत असते आणि राजन मात्र नशेच्या आहारी जाऊन सगळं काही बरळून गेलेलं आहे आणि याच गोष्टीचा आता अनिकाला मोठा फायदा झाला आहे. कारण अनिकाने हे सत्य आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं आहे आणि ते आता थेट जाऊन आता ही गोष्ट इकडे अन्नपूर्णा आजीला सांगून टाकते. अन्नपूर्णा आजीला सांगते की कमी ही तुझी खोटी नात आहे, खोटी मुलगी आहे आणि हे सगळं डॅडचं आणि आणि कमीचं नाटक होतं. इथे अन्नपूर्णा आजीला आता ज्या वेळेला कळतं की अनिकाने तो जो रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये राजनने आता सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि कमी खोटी मुलगी असल्याचं सत्य त्याने सांगितलेलं आहे. आता अन्नपूर्णा आजी कमीला येऊन जा विचारतात आणि खरं तर अन्नपूर्णा आजींचा ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वासच बसत नसतो. कारण कमीवर त्यांचा एवढा विश्वास आहे, कमी आपल्याशी खोटंच बोलू शकत नाही असं अन्नपूर्णा आजींना आता अजूनही वाटत असतं. आणि त्याच्यामुळे आता त्या अन्नपूर्णा आजी कमी जवळ येतात आणि म्हणतात की कमी कमी तूच मला सांग, खरंच तू माझी नात आहेस की नाही? कमी आता पूर्णपणे पेचात पडलेली असते. तिला काय सांगावं काहीच कळत नाही आहे. कमी म्हणत असते की अन्नपूर्णा आजी मी मी आता कमळीचं खरं तर ततपप झालेलं असतं. खरं सांगितलं तर अन्नपूर्णा आजींना त्याचा धक्का बसेल आणि त्यात ती खोटंसुद्धा बोलू शकत नसते. अन्नपूर्णा आजी म्हणत असतात की कमळी मला एकदा सांग, तू माझी नात आहेस की नाही सांग मला. त्यावर आता कमळी कमी घाबरते आणि म्हणते की हो, मी तुमची नात नाही आहे. तुम्हाला जे कळलं तेच खरं आहे. पण आजी माझं एकदा ऐकून घ्या. तुमची तब्येत ठीक नव्हती आणि तुम्हाला बरं करण्यासाठी आमच्याकडे दुसरा कोणता ऑप्शनच नव्हता आणि म्हणून म्हणून आम्हाला हे सगळं नाटक करावं लागलं. पण आता इथे अन्नपूर्णा आजी कमळीचं मात्र काहीच ऐकून घेत नाहीत. अन्नपूर्णा आजी म्हणत असतात की कमळी तू माझा विश्वासघात केलास. मी तुझ्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही राहिलीस गं तू. आणि त्या क्षणी मात्र आता अन्नपूर्णा आजी कमळीच्या एक सणसणीत कानाखाली लावून देतात. आणि हा सगळा प्रकार चालू असतो त्यावेळेला मात्र अनिका, कामिनी आणि रागिनी सगळी मजा बघत असतात. कारण त्यांच्यासमोर खूप मोठं सत्य आलेलं असतं. खरं तर कमळी ही मोठी बहीण आहे ही गोष्ट खरं तर त्या तिघींना पचतच नसते. आणि आता अन्नपूर्णा आजीने कमीसोबत जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा त्यांना प्रचंड प्रचंड आनंद झालेला असतो. अन्नपूर्णा आजी तर पूर्णपणे खचून गेलेल्या असतात. कमी त्यांना खूप समजवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अन्नपूर्णा आजी मात्र आता इथे ऐकायला तयारच नाही आहेत. अन्नपूर्णा आजींच्या मनात कमळीबद्दल इतका राग आलेला आहे, त्या म्हणत असतात की ह्या मुलीला माझ्या डोळ्यासमोरच ठेवायचं नाही आहे. आता अन्नपूर्णा आजींनी राजनला जाब विचारला आणि राजनने सुद्धा खरं काय ते सांगून टाकलेलंच आहे, कारण सत्य असंही सगळ्यांच्या समोर आलेलंच आहे. अन्नपूर्णा आजीनी राजनला तर घराबाहेर काढलंच आहे, पण त्याचबरोबर आता कमीला सुद्धा त्यांनी हात धरून घराच्या बाहेर काढलेला आहे. ह्या खोटाड्या मुलीचा मला चेहरासुद्धा बघायचा नाही आहे. उभ्या आयुष्यात मला तुझा पुन्हा कधी चेहरा दाखवू नकोस, असं म्हणत अन्नपूर्णा आजीने कमीला धक्के मारत घराच्या बाहेर काढलेला आहे. आणि या गोष्टीचा आनंद मात्र आता इथे रागिणीला आणि कामिणीला झालेला आहे. कामिणीचं काम आता इथे स्वतः अन्नपूर्णा आजीने केलेलं आहे. इथे आता रागिणी जी आहे ते कमीला म्हणत असते, कमी तुझा हा शेवट मला असाच पाहायचा होता. इतके दिवस जो तोरा दाखवत होतीस, आमच्यावर जो रुबाब दाखवत होतीस ना, असंच तू मला घराबाहेर काढलं होतंस ना, आज तीच वेळ मी तुझ्यावरती आणली. ही कामिणी कोणाचे उपकार ठेवत नाहीत आणि हीच ते वेळ